सोलकढीसाठी आपण नारळ खाऊन घेऊया। हा एक नारळ घेतलेला आहे, तो मी खाऊन घेत आहे। नमस्कार, आज आपण करणार आहोत सोलकढी। कोकणात मिळते तशी सोलकढी करणार आहोत। त्यासाठी हे मी खोबरं खाऊन घेतलेलं आहे आणि हे 1 तासभर कोकम भिजत ठेवलेले आहेत आणि कलर येण्यासाठी थोडंसं बीट घेतले, आलं, लसूण आणि कोथिंबीर वरून टाकण्यासाठी आणि 1 मिरची घेतलेली आहे। तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं खोबरं घालूया। त्यामध्ये 1 मिरची, लसूण, आलं आणि हे बीट। आता हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घेऊया। पाणी घालूया थोडंसं। हे नारळ घेताना ओला कोवळा नारळ घ्यायचा, जास्त कडक जुना नारळ घ्यायचा नाही, म्हणजे नारळाचं दूध चांगलं निघतं, घट्टसर निघतं। तर आपण मिक्सरला हे फिरवून घेऊया। मस्त आलेलं आहे। तुम्ही बीट नाही घातलं तरी चालतं, बीट फक्त कलरसाठी घातलेलं आहे। आता हे आपण गाळून घेऊया। हे असं सगळं गाळून घ्यायचं। जसं आपण हे नारळाचं हे दूध काढू ना, त्याचा कलर पण त्याचा कमी होतो, म्हणून आपण थोडंसं बीट घातलेलं आहे। आता हे पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। हे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया, थोडंसं पाणी घालूया। दोन 3 वेळा जोपर्यंत हे नारळाचं दूध निघते तोपर्यंत हे आपण 2-3 वेळा फिरवून घेऊया। हे बघा, आपण हे सगळं गाळून घेतलेलं आहे। नारळाची चव आणि दूध हे तयार झालेलं आहे। तर हे एवढा चोथा राहिलेला आहे। हा चोथा तुम्ही भाजीत तुम्हाला हवा असला तर टाकू शकता, ह्याचा काही उपयोग नाही आहे, त्याच्यातून सगळं दूध निघालेलं आहे। तर आता आपण हे कोकम घेतलेले भिजत ठेवलेले ते गाळून घेऊया। आणि ही सोलकढी कोकणी लोकांमध्ये घराघरात केली जाते। सोलकढी नॉनव्हेज असतं तर त्यांच्याकडे तर ही हमखास असतेच असते। काही लोक तर खास सोलकढी पिण्यासाठी हॉटेलमध्ये जातात। आता हे कोकम आपण गाळून घेतलेले आहे, तर हे उरलेलं कोकम आहे ते तुम्ही भाजीमध्ये, मच्छीमध्ये वापरू शकता। थोडंसं मीठ घालूया आपण आणि कोकम घालूया। जास्त कोकम घालायचं नाही, नंतर चव बघून तुम्हाला किती आंबट हवं आहे, आंबट झालं असलं तर थोडीशी साखर घालायची। आणि ही सोलकढी खूप छान लागते, करायला पण सोपी आहे, तुम्ही घरी नक्की करून बघा। पित्ताचा जर कोणाला त्रास होत असला तर उन्हाळ्यामध्ये ही सोलकढी तुम्ही करू शकता आणि पोटाला गारवा येतं। मिरचीसुद्धा 1च टाकायची, जास्त टाकायची नाही, कारण आपण हे पोटाला थंडावा गारवा येण्यासाठी आपण करत आहोत, त्यामुळे जास्त मिरची तिखट करायचं नाही। आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया, जास्त कोथिंबीर नाही घालायची। हे बघा, आपली सोलकढी तयार आहे। तर आता आपण सर्व करूया। तर माझी सोलकढीची कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा। तुम्ही नक्की घरी करून बघा।